विश्वातील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. करता देवाचे वचन. थेसलनिकरास पहिले पत्र पहिला अध्याय वचने 1-3. थेसलनिकरास पहिले पत्र पहिला अध्याय वचने 1-3. देव पित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात जी थेसलनिकरांची मंडळी तिला पौल, सिल्वान व तिमोथेय याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाचे उपकार स्मरण करीतो. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाचे काम, प्रीतीचे श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या आशेचा धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करीतो. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आताच जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, पहिले थेसलनिकरास पत्र पहिला अध्याय आणि वचन 1-3 या वचनापर्यंत. प्रियांनो, थेसलनिका ही जी मंडळी आहे स्वतः पौलाने स्थापन केलेली आहे. प्रेषितांचे कृत्य 17वा अध्याय आणि 1-9 यामध्ये थेसलनिका मंडळीचा उल्लेख आहे. पौलाने जे कार्य या ठिकाणी केलं, प्रियांनो, ते खरोखर अतिशय उत्तम असं होतं. पौल जो आहे, आम्ही पाहतो की 3 शब्दातवारी जे यहुद्यांचं त्या ठिकाणी सभास्थान होतं, तो त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याबरोबर वादविवाद त्यांनी केला आणि ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे त्यांना सांगितली. परंतु यहुद्यांनी काय केलं की बाजारचे काही गुंड आणून घबराट पसरली व त्यांना विरोध केला. परंतु काही जणांनी खात्री करून पौल व सिला यांना मिळाले आणि भक्तिमान हेलेनी यांचा मोठा समुदाय जो आहे त्यांना मिळाला. आणि हे पत्र ज्यावेळेस लिहिण्यात आले त्यावेळेस सिल्वान व तिमोथी पौलासोबत होते व त्या मंडळीविषयी ते देवाची स्तुती करत आहेत. त्या मंडळीविषयी देवाला धन्यवाद देत आहेत, कारण ही मंडळी जी आहे यहुद्यांचा विरोध असताना देखील ख्रिस्ताचा त्यांनी काय केला, स्वीकार केला. पौलाने सांगितलेल्या सुवार्ता कार्यावरती
या मंडळीतील लोकांनी विश्वास ठेवला आणि संकटात असताना देखील पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून त्याचं अनुकरण करणारे ते झाले. म्हणून पुढे पौल 3 वचनामध्ये 3 गोष्टीविषयी तो स्मरण करत आहे आणि देवाला धन्यवाद देत आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो म्हणत आहे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम आणि प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे दाखवलेला धीर, या गोष्टीविषयी तो स्मरण करत आहे, तो आठवण करत आहे. प्रियांनो, आम्ही देखील अशाच प्रकारे विश्वासानं काम करावं, प्रीतीने श्रम करावं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा आम्ही त्याच्या येण्याचा धीर धरावा. या गोष्टी आज आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्यांच्या या विश्वासामुळे जे जुनं सर्व त्यांनी सोडलेलं आहे, पापमय जीवन सोडलं, पापाचा त्यांनी त्याग केला आणि ख्रिस्ताचा त्यांनी स्वीकार केला. जुन्या सर्व काही गोष्टी सोडून नव्याने त्यांनी काय केलेलं आहे, ख्रिस्ताचं स्वीकार करून जीवन ते चांगल्या प्रकारे जीवन जगत होते. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही पाहतो की मासोदिनिया व आखिया येथील जे सर्व विश्वास ठेवणारे होते त्यांनी देखील थेसलोनिका येथील मंडळीचा आदर्श घेतलेला आहे. आमचं जीवन हे आदर्शमय असावं, आमचं जीवन हे विश्वासाने केलेलं काम असावं, प्रीतीने दाखवलेले श्रम असावेत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशेमुळे धरलेला धीर, याविषयी आम्ही सर्व गुण संपन्न असावं. आणि म्हणून या आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया की आम्ही देखील या मंडळीसारखं मजबूत व्हावं, तयार व्हावं. प्रत्येक समयी, प्रत्येक संकट समयी आम्ही परमेश्वराचं गौरव करावं आणि त्याच्या वचनात विश्वासामध्ये वाढावं. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो कारण तू चांगला आहेस आणि प्रभू दैवा, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. प्रभू दैवाप्पा, या मंडळीसारखं आदर्श जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर आणि प्रत्येक संकटात आम्ही धीर धरावा आणि आम्ही तुझी वाट पाहावी आणि आम्ही प्रभूमध्ये विश्वासाने काम करावं, प्रीती दाखवावी आणि आम्ही धीर धरणारे असावे. यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आम्ही इथून पुढचा वेळ आणि क्षण सर्व काही तुझ्या स्वाधीन अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.